रोज सकाळी लवकर उठून आई जे आपल्यासाठी एवढं सगळं करते आणि तेव्हा आपल्याला असं होतं की अरे मीठ जास्त पडलं, मग आईला पण बडबडतो आणि ही भाजी मला नको, ती भाजी मला नको. आई आपल्यासाठी खरंच खूप गरज असते, पण त्याची आपल्याला खरी किंमत तुम्हाला आज कळली. कसे आहेत मित्रांनो, मजेत. मी संदेश टिकोलकर, आपलं कोकण गजेरी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण चाललो तिरवडे गावी आणि या तिरवड्या गावामध्ये आपण चाललो आहोत ते अशासाठी की कट्टा वराडकर हायस्कूलमधील काही मुलं आहेत जी स्काउट गाईडचा कॅम्प घेऊन या तिरवडे गावात आली आहेत आणि खरंच बोलताना तो अनुभव जो त्यांनी घेतलेला आहे तो त्यांनी शेअर केला. या ठिकाणी मुलं खूप भावूक झाली आणि त्यांनी ज्या शिक्षण संस्थेमध्येच म्हणजे काकासाहेब वराडकर हायस्कूलमध्ये ती शिकत आहेत आणि काका वराडकर हायस्कूलवरती त्यांनी एक सुंदर असं गीतसुद्धा गायलं आणि बरेचसे काही गोष्टी खेळ त्यांनी या ठिकाणी प्रात्यक्षित केलं होतं. तर आपण पूर्णपणे व्हिडिओ कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ बघा, तुम्हाला पण खूप आवडेल आणि जर आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपण नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा. मग चला तर व्हिडिओला सुरुवात करू. ट्रायपॉड बघ गो गो तेव्हा आई लिया हाव केलं सावकाश जाऊ. काय 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 जेवण बनवलंय? काय जेवण काय काय बनवलंय? शेवयांची खीर, छोल्यांची उसळ आणि पुरी आणि पापड. वा, हे सगळं तुम्ही बनवलं स्वतः? हॅलो, सर्व विद्यार्थी बसायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी बैठक ठेवलेली आहे. ज्या संघाची बैठक नसेल त्यांनी आपल्या संघाची बैठक घेऊन या आणि समोर बसून घ्या. पालकांना विनंती आहे की आपण या शेकोटी कार्यक्रमासाठी समोर यायचं आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण शांतपणे या शेकोटी प्रज्वलित होईल, त्यानंतर शेकोटी गीत होईल आणि त्यानंतर मान्यवर आपलं मनोगत व्यक्त करतील आणि नंतर या शेकोटी कार्यक्रमाला सुरुवात होईल. रेडी? रॅली सावधान. या ठिकाणी आपले जे गाईडचे विद्यार्थी आहेत ते स्काउट गाईडचे नियम सांगणार आहेत. प्रत्येक गाईड एक नियम सांगणार आणि मान्यवरांच्या हातात दीप देऊन त्या ठिकाणी दीप प्रज्वलन म्हणजे शेकोटी प्रज्वलन होणार आहे आणि नंतरच या ठिकाणी शेकोटी कार्यक्रमाला सुरुवात होईल. सर्व गाईड्सना विनंती आहे की आपण या ठिकाणी नियम सांगायचे. गाईड विश्वसनीय असते. गाईड निष्ठावान असते. गाईड सर्वांची मैत्रीण असते व इतर गाईडची भगिनी असते. गाईड विनयशील असते. गाईड प्राणी मात्रांची मैत्रीण असते व निसर्गावर प्रेम करते. काटकसरी असते व सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करते. गाईड धैर्यवान असते. गाईडचे विचार, आचार व उपचार पवित्र असतात.
हो. हे जवळ लक्ष नाही. या ठिकाणी सगळ्यांनी आपला उजवा समोर घ्यायचा आहे. या ठिकाणी आम्ही शेकोटी गीत म्हणणार आहोत. शांतपणे सगळ्यांनी ऐकायचं आहे. ज्वाला जशा उसळती वर जावया ते, हे तशीच अमुची असू देत माते. ही निंधने तळपती अतिरक्त वर्णे, सारे प्रयत्न अमुचे प्रतिसूर्य बिंबे. रक्षा जशी ही दिव्याग्नी निपजे, तेची गती हो अमुच्या चुकाते. दिव्याग्नी जैसा उजळी आम्हाला, बंधुत्व भाव अनतो उजळो जगाला. हात नीचे. विद्यार्थ्यांनी बसून घ्यायचं आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपणही स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद ताई सर. या ठिकाणी पालकांमधून कोण आपला जर मनोगत व्यक्त करणार असतील तर या ठिकाणी खरोखर विनंती आहे की तुमचा अनुभव, विद्यार्थी आपला अनुभव या ठिकाणी शेअर करतीलच, पण तुमचा वेगळा जर अनुभव असेल तर निश्चितपणे या ठिकाणी आम्हाला ऐकायला आवडेल. पालकांमधून कोण बोलणार आहे का? इथे महिला पालक मोठ्या संख्येने आहेत. त्यांनाही विनंती आहे की आपण आपला अनुभव या ठिकाणी कॅम्प मधला अनुभव शेअर करायचा आहे. काय हे कॅम्प मध्येच होऊ शकतं. घरात मला वाटतं ते उपाशी राहिले असते, असं काही झालं असतं तर. खूप सुंदर. या ठिकाणी आमचे जे सगळे कलाकार आहेत ते ठाण्यामध्ये मला वाटतं झालेलं आहे खाऊन सगळ्यांचं ना. पहिला संघ कोण येईल या ठिकाणी शेकोटी कार्यक्रम साजरा करायला? शेकोटी कार्यक्रमासाठी नमस्कार, माझे नाव स्वरा अर्जुन पेंडुरकर. नमस्कार, माझे नाव स्वरा अर्जुन पेंडुरकर. माझे नाव वेदिका प्रमोद तेंडुलकर. माझे नाव प्राची प्रकाश पाले. आमच्या संघाचे नाव गुलाब आहे. आम्ही आता 8वी या इयत्तेमध्ये शिकत आहोत. त्यामुळे स्काउट गायचा हा आमचा पहिलाच अनुभव आहे. आम्हाला कळलं की स्काउट गायचा कॅम्प लागला आहे. त्याच दिवशी आम्ही लिस्ट काढायला घेतली, पण त्या लिस्ट मध्ये आमची एवढ्या काही झाली की मला खूप भांडणं झाली. हा मला हे हवं, मला ते हवं, मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, आणि सगळ्यांना जे आवडतं पण ते कोणाला बनवताच येत नाही. अशा खूप काही गोष्टी झाल्या. नंतर मग शेवटी आमची लिस्ट तयार झाली, परंतु ती लिस्ट फायनलच नाही झाली. ती लिस्ट फायनल नव्हती कारण त्याच्यामध्ये सुद्धा खूप बदल झाले. उद्या कॅम्प आहे तर आज आम्ही फोनवर बोलून जे पदार्थ आहेत ते बदलले, कारण आम्हाला कळलं की आम्ही 4 जणी आहोत आणि 3 जणी येतच नाहीये. मग आम्ही 4 जे येईल आणि जी भाजी बाजारामध्ये सकाळी अवेलेबल असेल त्याच्यामध्ये जे काय बनेल ते आम्ही विकत घेऊन मग ते येऊन केलं. तर इथे आल्यानंतर असं झालं, अरे जेवणच तर बनवायचं आहे, पण ते एवढं सोपं नव्हतं बनवायला की ते बघून लगेच बनवता येईल. मग आम्ही सुरुवात केली. कोण कांदा कापताय, तो कोण फोडणीला घालताय. तर पहिला आम्ही भाजी बनवली आणि त्याच्यामध्ये एवढं मसाला पडला की मग तो आम्हीच खाऊ शकलो नाही. कोणती भाजी कोणती होती? वांगा बटाट्याची भाजी होती. ती सुद्धा आमची सकाळीच ठरली की वांगा घेऊया आणि बटाटा घालून ती भाजी करूया. आमचं ते सकाळी ठरलं आणि इकडे येऊन बघतोय तर अरे जेवणच करायचंय, पण ते सोपं नव्हतं. आणि आपली आई जी एवढी सकाळीच उठून आपल्यासाठी टिफिन आणि बनवते ते काही साधं नसतं. आपण म्हणतो जेवणच बनवते, पण ते नुसतं जेवण नसतं. ते इकडे येऊन कळलं. इकडे येऊन आम्हाला भरपूर काय माहिती शिकायला भेटलं आणि कॅम्पला तर खूपच मजा आली. भाजीमध्ये म्हणजे आम्हाला कसं वाटलं की अरे भाजीमध्ये एवढा मसाला पडलाय, आम्ही खाऊ शकत नाही तर बाकीचे कसे खातील. पण म्हटलं तर पहिलीच टाइम आहे तर होईल, असं मीठ जास्त पडेल किंवा मसाला कमी होईल.
नंतर आजचं रात्रीचं जेवण कदाचित आम्ही केलेलं हे चांगलं जेवण होतं आणि हा आमचा पहिला कॅम्प होता, तर काहीतरी कमी जास्त होईल. 9वी मध्ये परत आलं तर अजून काहीतरी शिकू आणि इकडे येऊन अजून चांगलं बनवू, वेगवेगळे पदार्थ अजून परत संध्याकाळी आम्हाला एक गेम होता खूण शोधायचा. त्याच्यामध्ये आम्ही खूप एक्साइटमेंट होतो. असे आम्ही खूण शोधायला बाहेर निघालो. आम्ही ठरवलं की आम्हीच शोधून आणणार. आम्ही पूर्ण धावत होतो की आम्हालाच पहिले शोधायचे. नंतर आम्ही एवढी धावत पुढे गेलो की आम्ही जे हे होते ना निशाणे आणि दाबायचे होते ते तिथे सोडून आम्ही पुढे धावत गेलो. नंतर आम्हाला इकडे बोलवलं, अरे इकडे निघाले, मी पुढे इकडे झाला. परत पाठी येऊन ते विचार घेऊन गेलो, पण शेवटी आम्हाला उशीरच झाला. रोज सकाळी लवकर उठून आई जे आपल्यासाठी एवढं सगळं करते आणि तेव्हा आपल्याला असं होतं की अरे मीठ जास्त पडलं, मग आईला पण बडबडतो आणि ही भाजी मला नको, ती भाजी मला नको. आई आपल्यासाठी खरंच खूप करत असते, पण त्याची आपल्याला खरी किंमत तुम्हाला आज कळली. या कॅम्पमुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळालं, खूप काही अनुभवायला मिळालं. ह्या कॅम्प मध्ये पहिल्यांदाच आम्ही असं जेवण बनवलं. घरी आम्ही कधीच असं जेवण नाही बनवत. त्यावेळी सगळ्यांची अशी मदत घेऊन केलं होतं आम्ही. या कॅम्प मध्ये आम्हाला भरपूर काही शिकायला मिळालं. ती म्हणजे आम्ही स्वावलंबी कसं व्हायचं हे आम्हाला समजलं. मग आता उद्यापासून घरी जेवण करणार मग. धन्यवाद, थँक्यू. मी म्हणेन आता कसं वाटलं, मी म्हणायचं लय भारी वाटलं. अरे आता कसं वाटलं? आवाज येऊ दे. आवाज सगळ्यांचा आला म्हणजे मोठ्याने. हा, अरे आता कसं वाटलं? आवाज याच्यापेक्षा पण मोठा आला पाहिजे माईक पेक्षा. अरे आता कसं वाटलं? अरे आता कसं वाटलं? अरे आता कसं वाटलं? काय नाही भारी वाटलं. मी बाईट घेत होतो, धूर येत होता, डोळ्यात पाणी येत होतं आणि खरोखर त्या मुलीने म्हणजे ती एवढी भावूक झाली बोलता बोलता त्यानंतर की मला दोघांच्या पण डोळ्यात पाणी आलं. म्हणजे आपण रिअलिटी शो बघतो की त्या रिअलिटी शो मध्ये अगोदर सांगितलं असतं की तुम्हाला तुमची अशी बॅकग्राऊंड सांगायची आणि मग रडून दाखवायचं आहे. तर हे जे आसू आहेत हे रिअलिटी शो मध्ये नव्हते, तर हे रिअलिटी मध्ये होते आणि त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. साऊंड क्लॅप गो. म्हणजे जी उत्स्फूर्त बोलणं जे असतं हे काय कुठलं पाठांतर केलेलं भाषण नव्हतं किंवा स्क्रिप्टेड नव्हतं, की त्यांनी तर खरोखर अनुभव घेतला. म्हणजे अनुभव काय असतो जो आपण प्रत्यक्ष जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही. आणि त्या मुलीने खूप छान एक्सप्रेस केले. मला वाटतं तिची आई जर असती तर तिच्याही डोळ्यात पाणी आलं असतं, तुम्ही पालक म्हणून तुमच्याही डोळ्यात पाणी आलं असेल. तर हा अनुभव हा फक्त आणि फक्त अशा शिबिरामधून मिळतो. एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी ज्या असतात त्या म्हणजे आता पुस्तकी ज्ञानापेक्षा आपण व्यावहारिक ज्ञान कसं मिळवतो त्या मुलांना पण समजलं की आम्ही यापूर्वी 2 दिवसाचे कॅम्प घ्यायचो, आता ते शक्य होत नाही. पण 2 दिवसाच्या कॅम्प मध्ये खरी मजा असते. म्हणजे 3 दिवसाची 2 रात्री आणि 3 दिवस. पण पहिल्या दिवशी साधं संगीत जेवण असतं, दुपारी पुरी असते, उसळ असते, कोशिंबीर असते, त्याच्या जोडीला आणखीन काय सोलकढी असते, रात्री साधारण डाळ भात असतो आणि जमलंच तर एखादा पदार्थ उसळीचा किंवा एखादी भाजी असते. दुसऱ्या दिवशीपासून खरी गंमत सुरू होते की दुसऱ्या दिवशीच्या दुपारच्या जेवणाला फक्त भात असतो, तो पण कालच्या रात्री राहिलेला भात असतो, त्याला फोडणी दिलेली असते. रात्री तर संघांकडे मुलं फिरत असतात, त्याच्याकडे काय मिळेल, त्याच्याकडे काय मिळेल, त्याच्याकडे मिळेल काय मिळेल. आम्ही एका वर्षी तर असं बघितलं होतं की नुसतेच पोहे होते, नुसतेच पोहे भिजवले, त्यामध्ये नुसतंच मीठ टाकलं, नुसतीच हळद टाकली आणि ती मुलांनी खाल्ली. आवाज आज
स्पर्शाने पावन झाले गा. कट्टा हायस्कूल नाव सांगतो हा आमचा सन्मान. काकांच्या या पदस्पर्शाने पावन झाले गा. सुंदर मुझे गा अजय मंदिरी जमलो आपण हा फुला मान. अजय मंदिरी जमलो आपण हा फुला मान. धन्यवाद.